कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाच्या सर्किट बेंचची घोषणा झाली आणि कोल्हापूरकरांच्या 50 वर्षांच्या अथक संघर्षाला यश आलं। पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी 50 वर्षांपूर्वी अग्रलेख लिहून या लोकलढ्याचा पाया रचला आणि 1 ऑगस्टला सर्किट बेंचची अधिसूचना जारी झाली। 50 वर्षांमध्ये दैनिक पुढारी, कोल्हापूरची जनता, वकील आणि लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्या लढ्यामुळे हे शक्य झालं। त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूयात। मुंबई हायकोर्टाच्या सर्किट बेंचचं कोल्हापूरकरांचं स्वप्न अखेर साकार झालं आणि करवीर नगरीत हा असा जल्लोष झाला। तब्बल 50 वर्ष चाललेल्या या लढ्याला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेनं मूर्त स्वरूप आलं। येत्या 18 ऑगस्टला कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू होईल आणि पश्चिम महाराष्ट्र तसंच कोकणातील 6 जिल्ह्यातल्या नागरिकांच्या प्रलंबित खटल्यांना गती येईल। 1974 मध्ये सर्वप्रथम अग्रलेख लिहून या लढ्याचा आरंभ करणारे आणि बेंचसाठी सातत्यानं पाठपुरावा करणारे दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। खंडपीठ कृती समितीने सर्व आजी माजी अध्यक्ष, वकील, 6 जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांची भेट घेऊन बेंच स्थापन होण्यातील त्यांच्या योगदानाबद्दल खास आभार मानले। 50 वर्षांपूर्वी डॉक्टर जाधव यांनी केलेली मागणी पुढे कोल्हापूरची जनता, वकील आणि लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्यानं लोकलढा बनली। 5 दशकांच्या या काळात वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन, महारॅली, उपोषण, साखळी उपोषण, कामकाजावर बहिष्कार अशा अनेक मार्गानं वकील आणि नागरिकांनी हा लढा दिला। या सगळ्या लढ्याला पुढारीची सातत्यानं साथ मिळाली। 14 मे 1974 रोजी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी अग्रलेख लिहून या लढ्याला सुरुवात केली। 27 मार्च 1983 मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती M.N. चांदूरकर यांच्याशी डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी चर्चा केली। 1983 मध्ये औरंगाबाद खंडपीठ झाल्यानंतर कोल्हापूर खंडपीठासाठी चळवळीला आणखी गती मिळाली। 1993 मध्ये कराड इथं भव्य परिषद, डॉक्टर प्रतापसिंह जाधव, पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील हे निमंत्रक। 26 ऑगस्ट 2013 रोजी मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा करून सर्किट बेंच देण्याबाबत विचार करण्याची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ग्वाही दिली। 3 जानेवारी 2015 रोजी दैनिक पुढारीच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात खंडपीठ स्थापन करण्याची डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आग्रही मागणी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीनं लक्ष घालतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवचन दिलं। 12 मे 2015 रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन केल्याचा ठराव केला, त्यात पुण्याचाही उल्लेख केला। 11 जानेवारी 2017 रोजी साखळी उपोषण स्थळी भेट देऊन डॉक्टर जाधव यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली। 5 एप्रिल 2017 डॉक्टर प्रतापसिंह जाधव आणि प्राध्यापक N.D. पाटील यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। 14 एप्रिल 2018 मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली। फडणवीस यांच्याकडनं 100 कोटींची तरतूद आणि शेंडा पार्क इथल्या 27 एकर जमीन देण्याची घोषणा झाली। 24 डिसेंबर 2018 डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्य न्यायमूर्तींना पत्र पाठवण्याची ग्वाही। 19 जानेवारी 2019 रोजी मुख्य न्यायमूर्तींना पाठवलेल्या आणि केवळ कोल्हापूरचाच उल्लेख असलेल्या पत्राची प्रत मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर जाधव यांना पाठवली। 6 मे 2022 रोजी खंडपीठ स्थापन करावं म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना भेटले। 10 एप्रिल 2023 रोजी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणण्याची डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी ग्वाही दिली। 16 फेब्रुवारी 2025 माणिक पाटील सुवेकर यांचं दसरा चौकात बेमुदत उपोषण सुरू झालं। 18 फेब्रुवारी 2025 जिल्हा बार असोसिएशन आणि खंडपीठ कृती समितीच्या वतीनं कोल्हापुरात लक्षवेधी महारॅली निघाली। 1 ऑगस्ट 2025 कोल्हापूर हायकोर्ट सर्किट बेंच स्थापनेची अधिसूचना जारी झाली। पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचे या लढ्यात मोठे योगदान राखले।
मला हे जाणवलं की हे कोल्हापूरचे आपण प्रत्येक गोष्टीसाठी मुंबईला जावं लागतं हायकोर्टला. तर त्यावेळेला पहिला अग्रलेख तो घेतला मी, म्हणजे कोल्हापूरला सर्किट बेंच खंडपीठ व्हावं असं तो अग्रलेख होता. मला वाटतं की आम्ही कोणत्या मुख्यमंत्र्याकडे हा प्रश्न मांडला नाही असं झालेलं नाही आहे. जवळजवळ सगळ्या मुख्यमंत्र्यांच्याकडं, सगळ्या चीफ जस्टिसांच्याकडं आम्ही हा प्रश्न मांडला. मला दुर्दैवानं असं वाटतं की कोल्हापूरला कोणतीही गोष्ट लढ्याशिवाय मिळत नाही. आणि कोल्हापूरच्या जनतेनं आणि या 6 जिल्ह्यातल्या जनतेनं, या 6 जिल्ह्यातल्या सगळ्या वकील संघटना असू देत, सगळे वकील, सगळे विधिज्ञ असू देत, ह्या सगळ्यांनी प्रयत्न केल्यामुळं या सगळ्यांच्या संघटित प्रयत्नाचं हे यश आहे. कोल्हापुरात सर्किट बेंचची घोषणा होतात डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. या लढ्यातील पुढारीच्या खंबीर पाठिंब्याचा आणि योगदानाचा सर्वांनीच मुक्त कंठानं गौरव केला. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यासाठी जो लढा उभा केला, त्या लढ्याला सुरुवातीपासून अगदी पाठबळ दैनिक पुढारीचे संपादक माननीय प्रतापसिंह जाधव साहेब यांनी नेहमीच दिला आणि नेहमी अग्रेसर राहून या लढ्यासाठी त्यांनी पाठबळ देऊन ही मागणी रेटून धरलेली आहे. बाळासाहेबांनी कराड येथे परिषदेमध्ये हिरिरीनं भाग घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती परिषद झाली आणि महाराष्ट्राचं निम्म मंत्रिमंडळ त्या ठिकाणी आलं होतं. त्यानंतर सांगलीला परिषद झाली 3 जिल्ह्यातली, त्यावेळेला बाळासाहेब होते. आमच्या इथे तर प्रत्येक वेळेला ते येत होते आणि या प्रत्येक ठिकाणी त्यांचं एकच ध्येय होतं की कोल्हापूरला हे सर्किट बेंच हे सर्वसामान्य लोकांसाठी झालं पाहिजे. आणि त्यासाठी मग त्यांनी आपली सगळी ताकद जी असेल राजकीय ती सर्व पणाला लावली. ज्यावेळेला पंतप्रधान त्यांच्याकडे आले होते अमृत महोत्सवाला पुढारीच्या, त्यावेळेला त्यांनी स्वतःसाठी किंवा पुढारीसाठी काय मागितलं नाही. तर त्यांनी मागितलं कोल्हापूर आणि या 6 जिल्ह्यातली सर्किट बेंच मागितलं. यावरूनच त्यांचा मोठेपणा दिसून येतोय. या बेंचचा फायदा कोल्हापूर बरोबरच सांगली, सातारा, सोलापूर आणि कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातल्या नागरिकांना होणार आहे. या जिल्ह्यातील तब्बल 1 लाखाहून अधिक प्रलंबित खटल्यांसाठी नागरिकांना आता मुंबईला खेटे मारावे लागणार नाहीत. तब्बल 50 वर्षांच्या संघर्षाला यश आल्यानं या 6 जिल्ह्यातल्या नागरिकांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे. शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.